हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा. अभंग 603. तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा, मज जाण तसा अधीरसे, कासया घातला लांबनी उद्धार, ठेवा कर कर वारोनिया. सुटो नये ऐसे कळले निरुते, का घ्यावे मागुते आळवणी. तुका म्हणे तुम्ही सौभाग्य जी देवा, माझा तुम्हा केव्हा काय आला. देवा, तुम्ही माझी उपेक्षा करणार नाही असा विश्वास आहे, पण मी अधीर आहे हे तुम्ही जाणत आहात. असे असेल तर आमचा उद्धार करण्याचे तुम्ही लांबणीवर का टाकता. तुमच्या मागे लागलेली आमची करकर कायमची मिटवून टाका. आमच्या किरकिरीपासून तुमची मुक्तता नाही हे तुम्ही जाणता, तरीही पुन्हा पुन्हा आमच्याकडे विनवणी कशाला करून घेता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही सुदैवी आहात. माझा उद्धार हे फारसे अवघड नाही हे तुमचे भाग्यच आहे. 604. तुम्हा होईल देवा पडिला विसर, आम्ही ते उत्तर यत्न केले. पतित पावन ब्रिदे मिरविसी, याचा काय देसी झाडा सांग. आहाच मी नवे अर्थाचे भुकेले, भलत्या एका बोले वारेन ते. तुका म्हणे देह देईन सांडणे, सहित अभिमाने ओवाळुनी. देवा, तुम्हाला आमचे विस्मरण झालेले दिसते. आम्ही आमच्या उद्धारासाठी तुमच्याकडे सतत विनवणी केली, पण तुम्ही त्याकडे अवधान दिले नाही असे दिसते. देवा, तुम्ही पतिताला पावन करता, असे पतित पावन ब्रीद मिरविता आणि माझा उद्धार करीत नाही, याचे काय उत्तर द्या. मी द्रव्याचा लोभी नाही, माझी भक्ती दांभिक नाही, म्हणून तुमच्या भलत्या थापांना मी बळी पडणार नाही. तसा प्रयत्नही करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझा देह अभिमानपूर्वक तुमच्या वरून ओवाळून टाके. अभंग 605. जडलो अंगा अंगी, मग ठेवी हे प्रसंगी. काही उरी जगी, लोकी आहे पुरती. ठेवी निवारुनी आती, अवकाश तोची बुद्धी. सापडली संधी, मग बळे कोणासी. गळा बांधीन पायी, आलो नेदी ठाईचे ठाई. निवाडतो तई, अवकळा केलिया. तुका म्हणे ठावे, आम्हा असा जी भरवे. बोभाटाची सवे, मुळी उनी विठोबा. अहो देवा, मी चित्त बुद्धी शरीर अशा सर्वांगाने तुझ्या अंगी जडलो आहे. त्या ठिकाणी तुमचा थोरपणा ठेवणार नाही. तुमची माझी अब्रू आहे, त्यातून काही प्रसंगापुरती शिल्लक ठेवा. तेव्हा तुम्ही विचार करा. आमच्या बुद्धीने जोपर्यंत संयम राखला आहे, तोपर्यंत तुमच्या आमच्या भांडणाचे कारण द्वैत्या भावाचे निवारण करून ठेवा. मग एकदा का तुम्हाला पेचात धरण्याची संधी आम्हाला मिळाली की बलाढ्य कोण हे तुम्हाला चांगले कळेल. अहो विठ्ठला, अशा अटीतटीच्या वेळी मी माझा गळा तुमच्या पायाशी बांधून टाकीन, अजिबात हालचाल करू देणार नाही. अशी दुर्दशा केल्यावर आपल्या कर्तव्याला कोण चुकला आणि कोण बरोबर याचा निर्णय करता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमची सेवा करून मोबदला मागायला तुमच्या दाराशी येणाऱ्याला याच पद्धतीने जुरत ठेवण्याचा तुमचा बोभाटा आहे. अभंग 606. आम्ही शक्तीहीने, कैसे कराल ते नेणे. लिगाडाच्या गुणे, खोळंबला राहिलो. माझे मज देई सेवा देवा, असे ठेविला तो ठेवा. नाही करीत हेवा, काही अधिक आगळा. नाही गळा पडलो झोंड, तुमचे तेची माझे तोंड. चौघा चार खंड, लांबणी हे अनुचित. नाही येत बाळा, आता तुम्हासी गोपाळा. तुका म्हणे गळा, उगवा पाया लागतो. हे भगवंता, आम्ही निर्बल आहोत. तुम्ही आमचे पुढे कसे कराले कळत नाही. विनाशी वस्तूच्या आसक्तीने खोळंबून राहिलो आहे. यातून आमच्यासारख्या शक्तिहीनाची कशी सुटका करून घ्यावी. माझ्या स्वरूपाचा ठेवा मी तुमच्याजवळ ठेवला, तो माझा मला द्या. याशिवाय वेगळे अधिकाची हाव मी धरीत नाही. तुमचा माझा काही संबंध नसताना मी तुमच्या देणेकरी होऊन पडलो नाही. तुम्ही बोलाल हेच मी बोलेन. आपल्या भांडणाचा निकाल चार चौघे मिळून लावण्याचा प्रसंग लांबणीवर टाकणे म्हणजे आम्हाला काळचक्रातून सोडवणे सुद्धा लांबणीवर पडते.
हे अनुचित आहे. इंद्रियांच्या अधीनतेने मी सशक्त होत नाही. हे गोपाळा, इंद्रियांचा स्वामी मी तुमच्या पाया पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझा या तंट्यातून गळा मोकळा कर. 607. काय कृपे विन घालावे साकडे, निश्चिंती निवाडे कोण्या एका. आहो तैसी पुढे असो दीनपणे, वेचुनी वचने करुणेची. धरुनी भय आता काय वाहो चिंता, काय करू आता आप्तपण. तुका म्हणे आम्ही भावहीन, जीव मनवनी देव दुरे दूर. देवा, आम्ही आमच्या उद्धाराच्या चिंतेने मुक्त होऊन तुझ्यावर विश्वासावर राहू असे दिसत नाही. आपली कृपा आमच्यावर होत नाही, म्हणून तुमच्या आमच्या संकटाचे कोडे घालावे असे वाटत नाही. आम्ही या पुढेही दिनवाने होऊन काकुळतीला येऊन तुला आर्तपणे हाका मारित राहू. आता काळाचे भय, उद्धाराची चिंता कशासाठी करू. आम्ही तुझे अंश आहोत. या आप्तपणाचा संबंध घेऊन काय करायचे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अश्रद्ध भावहीन जीव आहोत, म्हणून देव आमच्यापासून दूर जात आहे. 608. नाही उल्लंघिले कोणाचे वचन, मज का नारायण तुरी झाला. आशंकित मने करी आळवण, नाही समाधान निश्चिंतीचे. दासाचा विसर हे तो अनुचित, असे सर्व नीत पायांपाशी. तुका म्हणे तुम्हालाच येत नाही, आम्हा चिंती डोही बुडविता. 608. मी कोणत्याही शास्त्रवचनाचे उल्लंघन केले नाही, तरी सुद्धा हा नारायण मला का दुरावला. या आशंकेने माझे मन नारायणाची करुणा भाकत आहे, पण मनाला चिंतामुक्त समाधान नाही. स्वामीच्या पायाशी दासांना आश्रय असावा ही तुमची नीती आहे. हे तुम्ही जाणता, पण भगवंता तुम्हाला दासाचा विसर पडला, हे अनुचित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अव विठ्ठला, आमच्या चिंतेच्या डोहात बुडविताना तुम्हाला संकोच वाटत नाही का. 609. जीव जायवरी सांडी करी माता, हे तो आश्चर्यता बाळकाची. दुर्बळ की नाही ऐकत कानी, काय नारायणी न्यून झाले. क्षणक्षणा माझा नेगावा सांभाळ, अभाग्याचा काळ ऐसा आला. तुका म्हणे नाही वचनांसी रुची, फलकट वेची ते होय. लेकराचा जीव जातोय तरी आई त्याला सोडते, हे बाळासाठी आश्चर्यकारक आहे. देवा, तुम्ही दुर्बळ आहात का. आमचे म्हणणे कानांनी ऐकत नाही. तुमच्यापाशी काही न्यून झाले का. क्षणाक्षणाला मृत्यूच्या गर्तेत आम्ही ओढलो जातो आहे. आमचा घात होत आहे, तरी तुम्ही आमचे रक्षण करू नये, असा अभाग्याचा काळ आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या बोलण्याला काही रुची राहिली नाही, ती निरर्थक झाली का, म्हणून तुम्ही लक्ष देत नाही. अभंग 610. म्हणूनी दास नवे ऐसा झालो, अनुभवे बोलो स्वामी पुढे. का नाही वचन प्रत्युत्तराचे, मीच काय वेचे अट्टाहासे. कासयाने गोडी उपजावा विश्वास, प्रीती काही रस वाचून या. तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी, विचारावे मनी केशी राजा. देवा, तुम्ही स्वामी नाहीत, मी तुमचा सेवक नाही, हा माझा अनुभव आहे, ते मी बोलतो आहे. कारण मी करुणपणे बडबडतो, तुम्ही प्रतिसाद देत नाही. स्वामी सेवक या संबंधात कधी गोडी आणि विश्वास निर्माण होणार. कारण तुमच्या अंतरात आमच्याविषयी किंचितही प्रेम नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपण चतुराचे मुकुटमणी आहात, तेव्हा आपण आपल्या मनी विचार करावा. 611. काय आम्ही आता पोटची भरावे, जग चालवावे भक्त म्हणून. ऐसा तरी एक सांगा जी विचार, बहु होतो फार कासावीस. काय कवित्वाची घालोनिया रूढी, करू जोडाजोडी अक्षरांची. तुका म्हणे काय गुंफोनी दुकाना, राहो नारायणा करुणी घात. देवा, माझ्या मनातील संकल्पांचा नाश झाला नाही, बुद्धी निची नाही, नाम रसात अंतकरण भिजले नाही, तरीही नामाचा महिमा लोकांना सांगतो. भक्तपणाचे असे सोंग दाखवून तुम्ही असे भक्त व्हा, म्हणून जनांना चाळवून पोट भरावे काय, असे करावे असा तुमचा विचार असेल तर ते सांगा. आम्ही येथे फार कासावीस होतो, अक्षराची जोडाजोड करीत कवित्व करीत आयुष्य घालवावे काय. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचे चिंतन सोडून या खोट्या दुकानदारीमध्ये स्वतःचा सर्वनाश करून घेऊ का.
612 वर्म तरी आम्हा दावा काय देवा जाणे मी बहुतारंगी हीन झालो तरी आलो शरण द्याल जरी तुम्ही धीर होईल स्थिर मन ठाई तुका म्हणे सत्तावळे लढिवाळे राखावी. देवा परमार्थ मार्गातील वर्म काय आहे हे आम्हाला दाखवा, कारण आम्ही स्वबळाने ते जाणून घेऊ शकत नाही. जीवनात अनेक विषयाच्या रंगाने रंगून मी परतंत्र विषयाधीन होऊन मी हीन तुच्छ झाला आहे, म्हणून तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही धीर दिला तर माझे चंचल मन आपल्या स्थायी स्थिर होईल. देवा तुमच्या सामर्थ्याने आमच्यासारख्या लढिवाळ भक्ताचे तुम्ही रक्षण करावे ही विनंती आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 613 सांगो देवा नेना काय बोलाची आवडी वाया मज चुकूर करा विश्वंभरा विनोदे आवडीच्या करा ऐसे अंतर्वासे जाणतसा तुका म्हणे समाधानी होईन मनी मोकळा. मी काय सांगू, तुम्ही जाणत नाही का मला काय हवे आहे ते. अहो देवा मला तुमचे रसभरीत अमृत तुल्य बोल आवडतात, ते बोल सतत श्रवण करावे वाटतात. हे तुम्हाला वारंवार सांगायला पाहिजे का. अहो विश्वंभरा टाळाटाळ करू नका, ज्या गोष्टीची आवड आहे तेच करावे. तुम्ही अंतर्यामी आहात, तुम्हाला सर्व ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही माझ्याजवळ गोड बोललात, माझा हट्ट पुरवला तर मी मनोमन मोकळा होईल. 614 निर्धाराचे अवघे गोड वाटे गोड कौतुक बैसलिया भाव पायी बरातही नाचेन स्वामी कळे समाधान तरी मन उल्हासे तुका म्हणे आश्वासावे प्रेम द्यावे विठ्ठले. 614 भक्ताच्या निर्धाराचे भगवंताला कौतुक वाटते, तो निर्धारही आवडतो, तेव्हा सर्व गोड होऊन जाते. असा स्वामी आपल्याविषयी जागरूक आहे, सावध आहे असे सेवकाच्या लक्षात आले तर त्याचे मन भक्ती करण्यात उल्हासित होते आणि त्याच्याविषयीची श्रद्धा भाव दृढ होतो. देवा माझा भाव आपल्या पायी जेव्हा बसेल तेव्हा माझ्या निर्धाराचे तुम्ही कौतुक केले हे मला कळू द्या, त्यावेळी मी आनंदाने तुमच्या पुढे नाचेन. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामी विठ्ठला आपण मला आश्वासन द्यावे व प्रेम द्यावे. 615 झाली तडा तोडी अवघी पडिलो उघडी नवो कोणाचीच काही तुझे भरली यावाही पारुषला संसार मोडिली बैसण्याची थार आता म्हणे तुका देवा अंतरे राखो नका. देवा नश्वर संसाराचा संबंध तुटला म्हणून आम्ही भक्तगण उघडे पडलो आहोत. आता तुझ्या भक्ती मार्गात पडलो म्हणून इतरांशी आमचा संबंध नाही. संसाराचे आश्रयस्थान देह अहंकार तेच मोडले, त्यामुळे संसार कुंठित झाला. देवा आता आम्हाला तुझ्याशिवाय कोणाचाही आश्रय नाही, म्हणून तुमच्यापासून दूर ठेवू नका. 616 आधार तो व्हावा ऐसी आस करी देवा तुम्हापाशी काय उणे काय वेचे समाधानी सेवेच्या अवेळासे मन बहु झाले पिसे अरे भक्त पराधीना तुका म्हणे नारायणा. अहो देवा आपला मला आधार असावा अशी अपेक्षा मी करीत आहे. देवा तुमच्याजवळ विपुल आहे असे असताना आम्हाला काही देऊन समाधान करणे यामध्ये कमी होते का. माझ्या मनात तुमची सेवा करण्याची इच्छा आहे, त्यासाठी माझे मन वेडेपिसे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपण भक्ताच्या अधीन आहात अशी ख्याती आहे, तर मीही भक्त आहे, माझे समाधान करा हीच मला अपेक्षा आहे. 617 तुमचा तुम्ही केला गोवा आता चुकविता देवा कैसे सरे चाळवणे केले कशाला शहाणे कासया हो रूपा नावा आले ती गा बापा तुका म्हणे आता नसरे हवाले घालिता. आमच्याशी द्वैत्यभाव राखून कर्म जन्म मृत्यू त्यातून मुक्ती देणे अशी गुंतागुंती तुम्हीच केली आहे. आता टाळाटाळ करून काय फायदा. आम्हाला फसविण्याचे खोटे वाहने आता चालणार नाही. तुम्ही आम्हाला शहाणे कशाला केले. देवा तुम्ही नावारूपाला कशाला आला. तुकाराम महाराज म्हणतात, आमची विनंती अमान्य करून दुसऱ्याकडे आश्वासन देण्याचे चालणार नाही.
रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.